महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली। भाजपमध्ये येण्यास इच्छुक असलेल्यांना पक्षात घ्या। कोकण ठाणे विभागाच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सर्वसाधारण सभेला उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। पवार काका पुतण्या आज एकत्र। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक। बैठकीला अजित पवार, शरद पवार उपस्थित राहणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सरन्यायाधीश आज रत्नागिरीत। मंडणगडमधील कोर्टाच्या इमारतीचं करणार लोकार्पण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचंही अनावरण। सिंधुदुर्गात शिवसेनेत जोरदार इन्कमिंग। ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत। निलेश राणेंचा वैभव नाईकांना धक्का। घायवळले निवडणुकीत कुणाचं काम केलं हे समोर आलं पाहिजे। पासपोर्टसाठी कुणाचा दबाव होता याची चौकशी होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। फरार निलेश घायवळच्या अडचणीत वाढ। घायवळला भारतात आणणं शक्य होणार। घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी। नाशकातील सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाईला वेग। अजय बागुल, पप्पू जाधवसह एकाला अटक। याआधी मामा राजवाडेसह इतर आरोपींना अटक। 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000ची मागणी। उद्धव ठाकरेंचा हंबरडा मोर्चातून महायुतीवर निशाणा। मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्याकडे बघा, मी गद्दारांना उत्तर देत नाही। शिंदेंच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। मी मुख्यमंत्री असतानाही ठाकरेंनी टीका केली। ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंचा पलटवार। टीकेला मी कामातून उत्तर दिल्याचंही विधान। रायगडात शिवसेना राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली। रायगड जिल्ह्यात तटकरेंच्या बापाचा नाही। विकास गोगावलेंची सुनील तटकरेंवर जहरी टीका। रोहित पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांनी भाषणात घायवळचं नाव घेतलं होतं। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दाखवला व्हिडिओ। जरांगेंना निजाम मान्य, मात्र डॉक्टर आंबेडकर नाही। नवनाथ वाघमारेंचा जरांगेंवर आरोप। विखेंना आता घरी पाठवण्याची वेळ आली आहे असंही विधान।